पुरोपटीतील एक गाव एक संघ बघणार आहात. 22 आणि 23 मार्च रोजी एक गाव एक संघ या स्पर्धेमध्ये उतरतील. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क असेल 2500 रुपये. ज्या कुठल्या टीमला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर संपर्क तुम्ही साधू शकतायत. संपर्कासाठी संतोष भांडवलकर, त्याचबरोबर त्यांचे कमिटी मेंबर्स जुगल पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. वळूया मॅचकडे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल शुभम जयस्वाल गोलंदाजी मार्गावर आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर हल्ला केलाय बॅटरने. 4 धावा तो प्राप्त करतोय. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. चौकार आलाय. 4 रन्स. भगवान घरात पप्पाचा आशीर्वाद त्याचे पाठीशी. ओ इनसाइड आउट करून खेळायचं होतं बॅटरला. डॉट बॉल या ठिकाणी संपतोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. ऋतिक भोईर मागच्या मॅच मध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला होता आणि आता एकाच चौकाराच्या मदतीने त्याने आपले खातं उघडलंय. पहिल्याच बॉलवर चौकार टोकला होता गोलंदाज शुभम जयस्वाल याच्या. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 5. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. पंचांवर प्रेशर टाकण्याचं काम करतायत शिवम. धावसंख्या 6. जलद क्रिकेट आहे आणि जलद समालोचन करता या ठिकाणी केलं जातं. फुल टॉस करून टोळवलं जातं लॉंग ऑफ रिझन मध्ये. या चेंडूला 2 धाव पूर्ण करतोय ऋतिक आणि संकेत जाधव. 3री धाव मिळाली. 4थी धाव सुद्धा पूर्ण केली. दोघांमध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता आपल्याला पाहायला मिळाली. क्षमता असून चालत नाही, ते दाखवावी लागते. 4 धावांची नोंद होते. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. शिवते स्पोर्ट चंद्रपाडा टीम पहिल्या षटकामध्ये आता येते मजबूत स्थितीमध्ये. बिनबाद नाबाद 10 ने सुरुवात होतोय. 4 जर आपण चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू टाकून चाललेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. धावसंख्या 10. शिवम तयार. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. ओ इनसाइड आउट करून खेळायचं होतं. ओ काय एन्जॉय करतोय. मला असं वाटतंय वेस्ट इंडिज टीम मध्ये लवकरात लवकर वर्णी लागेल या खेळाडूची, ज्या पद्धतीने त्याने डान्स केलाय. राज प्रज्वल भावांची नेहमीच लाभली त्याला साथीदारी. राज प्रज्वल भावांची त्याला नेहमीच लाभली साथीदारी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या चेंडूची समाप्ती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर ओमकार स्मृती संघाविरुद्ध बॅटिंग करताना शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमची धावसंख्या 1 गडी बाद धाबा आहेत त्या 10 धाबा आणि बाद झाला ऋतिक भोईर हा खेळाडू ज्याने आपल्या संघाकरता 8 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय रोहित निकम. छोटा पॅक बडा धमाका. लवचिकता फार जास्त आहे या खेळाडूमध्ये आणि चांगलं तंत्र क्रिकेटचं त्याचं आपण अनेक वेळा बघितलंय. मग ते ओपन क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो, सर्वस्वी स्वतःला झोकून देतो क्रिकेटच्या मागे आणि आता स्वतःला दिलंय झोकून. षटकार ठोकलाय या पठ्ठ्याने. 6 धावा. बिगी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. 5 बॉल मध्ये 16 धाबा धाव फळकावर लागल्या जात आहेत. षटकारण्याची सुरुवात केली. पुढचा बॉल इनसाइड आउट करून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये उडवला. 1 धाव पूर्ण केली. याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला, त्या म्हणजे 17 धाबा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 धाबा. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची रोख रक्कम 15,000 ज्यांनी योगदान दिलंय त्या स्नेहल नांगरे पाटील मॅडम थोड्याच वेळात आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतील. क्रिकेटच्या चाहत्या आहेत, क्रिकेटच्या प्रेमी आहेत आणि खास करून जर आपण बघितलं तर नचिकेतची घरत यांचे खास फ्रेंड आहेत त्या. आज नचिकेतची घरत युवा पिढींच्या हृदयामध्ये एक जागा बनवत आहेत. जसं आपण नेहमीच उल्लेख करतोय रणजित किनी सरांचं, मोहन पाटील सरांचं, तसा उल्लेख यावेळेला
अर्थातच नचिकेतची घरत यांचा नेहमीच केला जाईल, यात काही शंका नाही. कारण व्यक्ती ही खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या कामानेच प्रभावित झालेत या परिसरातील युवा पिढीला आपण बघणार आहोत. आणि दरम्यान मॅडमचं आगमन होतं या ठिकाणी आणि कॅमेरामॅन आम्हाला दर्शवत आहेत. कॅमेरामॅन ही संपूर्ण दृश्य दर्शवण्याचं काम करतील. माही गोलंदाजी मार्गावर आलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं, एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावतात आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावण्याची पडली भर. धावसंख्या धावफलकावर 19. हे तुम्ही बघू शकतायत स्नेहल नांगरे पाटील मॅडमला ज्या दाखल होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवतेज स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2024 मध्ये मॅडम आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. कॅमेरामॅन हे संपूर्ण दृश्य दाखवत आहेत. कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूने हे पाहुणे या ठिकाणी दाखल झालेत, ज्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. पहिलं पारितोषिक आहे ते स्नेहल नांगरे पाटील मॅडमच्या सौजन्याने या स्पर्धेकरता प्राप्त झाले. तुम्ही बघू शकतायत नचिकेतची घरत, अक्षय साटम आणि त्याचबरोबर स्नेहल नांगरे पाटील मॅडम आणि त्यांचे मित्र परिवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. मंथन हे सुद्धा सोबत गेलेत. या मॅच कडे 1.3 बॉलची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत 21 धाबा, 1 गडी बाद. वेलकम वेलकम वेलकम. खरोखरच अभिमान आहे नचिकेतची घरत भाईंचा, ज्याने एक चांगलं काम केलंय, चांगलं कार्य केलंय, युवा पिढींना मोटिवेट करतायत, प्रेरित करतायत आणि म्हणूनच सध्या त्यांच्या या सर्व कामामुळेच प्रसन्न होऊन आज स्नेहल नांगरे पाटील मॅडम इथे या अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. बटरफ्लाय लवर्स. वळूया मॅच कडे. फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू जातो मिड ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं आता बॅटरला, रोहित निकम या बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ते 22 वर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल इन द एअर. चेंडू हवेत आहे. जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. नजर हटी दुर्घटना घटी. आणि सहज सोपा झेल सोडलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाने. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 24, 1 गडी बाद, 24 धाबा. पुढचा बॉल महेंद्र याचा. टॅप केलं जातं अंतिम क्षणी या चेंडूला शिवतेज स्पोर्ट्स संघाच्या काडूद्वारे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. 3 धावा चपळतेने चोरल्यात. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 27. मॅच सध्या सुरू आहे. मॅच सुरू आहे शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध तुम्ही बघतायत ओमकार स्मृती या 2 टीम दरम्यान. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद, 27 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दोन षटकांमध्ये 27 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या जात आहेत आणि मॅडमचं या ठिकाणी आगमन झालंय. म्हणतात ना की पैशाने श्रीमंत असलेले माणसं ही पावला पावलांवर भेटत असतात, परंतु मनाने श्रीमंत असलेले माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागत आहेत. आणि या ठिकाणी मनाने श्रीमंत असलेल्या स्नेहल मॅडम दाखल झालेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. इथे 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाज आलाय आणि त्याला एक सफलता मिळाली. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफलकावर धाबा आहेत त्या 27 धाबा. स्नेहल नांगरे पाटील मॅडम सोबतच त्यांच्या मैत्रीण, त्यांच्या फ्रेंड्स या ठिकाणी अंजली सोनार मॅडम सुद्धा दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय.
नचिकेतजी घरत भाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज त्यांनी या परिसरातील युवा पिढींना जागृत केलंय, सर्वांना एकत्रित करण्याचं काम या एका अनमोल हिऱ्याने केलंय. युवा समाजसेवक आहेत आणि प्रकाश स्वतःमध्ये ते येताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा या परिसरामध्ये उमटवलाय. आज त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत तुम्ही बघतायत. या मॅचकडे गडीबाद चालले ते दोन गडीबाद, धावसंख्या 27. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 2 गडीबाद 28 धाबा शिवतेज स्पोर्ट्स टीमची. आत वळणारा बॉल होता, लेग ब्रेक जरूर होता परंतु बॅटरला कळू शकला नाही. धावसंख्या धावफलकावर 2 गडीबाद 28 शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा टीमची. डाऊन द लेग वाईड बॉल असेल यात काही शंका नाही. धावसंख्या 29 शिवतेज स्पोर्ट्स म्हटलं तर नचिकेतजी घरत भाई यांची ही टीम बॅटिंग करते. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये शतरक्षक तैनात होता, त्याने टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का, गॉन. स्पर्धेच्या आयोजकांवर आधारित असलेले टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. सध्या 3 गडीबाद आणि 29 धाबा झालेत. 29 इज द स्कोर. 3 चेंडू टाकून चाललेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या अगदी योग्य आहे परंतु जे विकेट्स गेलेत त्यामुळे त्रस्तपणा जाणवू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजे सध्या ऑक्सिजनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज केतन तयार. हा चेंडू हवेत आहे आणि हा झेल टिपलाय. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. शिवम यांनी टिपला झेल, संपला बॅटरचा खेळ. आणखीन एक गडी बाद झालाय. 4 गडी बाद, धावसंख्या 29. आता इथे असं म्हणावं लागेल की अचानकपणे जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये पेशंट दाखल केल्यासारखी स्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची झाली. कारण या टीमची धावसंख्या 4 गडी बाद 29. आता पॉप्स भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक अतिशय चांगले खेळाडू, आदर्शपणा त्यांचा आपण अनेक वेळा बघितलं. डिसिप्लिन आपण अनेक टुर्नामेंट्समध्ये त्यांच्याकडून पाहिलंय. विशाल पाटील यांचेच बंधू भावेश पाटील इथे दाखल झालेत. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव बॉलची समाप्ती. धावसंख्या 4 गडी बाद 29. 5 बॉलच्या समाप्तीनंतर केतन यांनी चांगला मारा केलाय, टिचून मारा केलाय. टोचणारी गोलंदाजी त्यांनी केलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. डाऊन द ग्राउंड. चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण होत आहेत. खराब फेकी त्याच्या जोरावर ही तिसरी धाव रोहित निकम यांनी पूर्ण करून दिली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 4 गडी बाद 32 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम श्रद्धांजली चषक 2024. तीन षटकांमध्ये 32 धावा 4 गडी बाद आणि IPL धुंद या ठिकाणी वाचली जाते. सध्या WPL वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या भारतीय महिला क्रिकेटर्स खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहेत.
काही दिवसानंतर आपण ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर IPLचा रणसंग्राम सुद्धा बघणार आहोत. ही IPL धून या ठिकाणी वाजवली जाते. आता गोलंदाजी मार्गावर महेंद्र बॅकफुटला गेला, जागा बनवून खेळून काढलं. एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. जोपर्यंत रोहित निकम नावाचा खेळाडू आहे तोपर्यंत आणखीन अपेक्षा असतील ओमकार स्मृती संघाविरुद्ध शिवतेज स्पोर्ट्स टीमला. धावसंख्या धावफलकावर आहे ती 33 धाबा, 4 गडी बाद, 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट इन दी 4th ओव्हर. ऑन साईडला तुम्ही बघतायत मिड विकेटमध्ये शतरक्षक आहे. चांगला ड्राईव्ह केलाय. नेत्रदीपक असा फटका खेळला होता. खराब शतरक्षणाचा फायदा उचलताना रोहित 2 धाव पूर्ण करतोय आणि कदाचित ही 1 धाव एक्स्ट्रा मिळेल त्याला. 3 धाबा, धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा, 36, 4 गडी बाद, 36 धाबा. चांगल्या पळामुळेच नचिकेतचे घरत भाई यांना या परिसरातील लोक, या पालघर जिल्ह्यातील लोक ओळखू लागले आहे. पुढचा बॉल वाईड बॉलचा इशारा आलाय. धावसंख्येत भर पडते, धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. म्हणूनच म्हणतात ना की वागण्यात खोटेपणा नसला तर जगण्यात मोठेपणा मिळत असतो आणि तो मोठेपणा मिळवलाय नचिकेतचे घरत साहेबांनी, ज्यांच्यामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह होता बॅटरद्वारे, परंतु जे तंत्र पाहायला मिळालं बॅटिंगचं ते अतिशय चांगल्या दर्जाचं, उत्तम दर्जाचं पाहायला मिळालंय. ह्याचबरोबर ह्या मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धावा. 2 धावांनीशी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पोहोचली 39. 1 शॉट, 2 धावा मिळाल्यात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल फुल टॉस करून स्वीप केलं जातं या चेंडूला स्कोअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव बॅटर पूर्ण करतात. पुन्हा आता 3 धावा पूर्ण होतील काय? 3 धावा होतात पूर्ण. हुलकावणी दिली होती नॉन स्ट्राईक इन कडून भावेश पाटील याने 4थी धाव घेण्याकरता, परंतु ह्या 3च धावा मिळत आहेत. धावसंख्या 42, 42, 4 गडी बाद, 42 धाबा. युट्यूबद्वारे थेट प्रेक्षेपण केले जात आहेत आणि या स्पर्धेला जर तुम्हाला पाहायचं असेल तर टाईप करा, सबस्क्राईब करा TCP लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आणि घर बसल्या या मॅचचा आनंद तुम्ही घ्या. पुन्हा स्वीप केला गेलाय बॅटर रोहित निकमद्वारे. रन मशीनचं काम करतोय रोहित निकम. 1 धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर 43, 43, 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धाबा. 4थं षटक प्रगतीपथावर. आणखीन लढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण अजूनपर्यंत दबदबा आणि वर्चस्व फिल्डिंग करणाऱ्या ओमकार स्मृती टीमचं पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने वळवलाय. 1 धाव पूर्ण केली. सोनू तिथे तैनात होता, परंतु 2 धाबा बॅटर पूर्ण करतात आणि ही 3री धाव सुद्धा पूर्ण होईल. ओव्हर थ्रोचा फायदा. या 4 धाबा होतात पूर्ण. मिळतील 4 धाबा. खेळाडू थकलेत, दमलेत आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 4 गडी बाद, 47 धाबा, 47 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. शुद्ध पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं काम केलं जातं, कारण म्हणतात ना की खराब पाणी हे आरोग्य बिघडवते, खराब जोडीदार हे आयुष्य बिघडवते आणि खराब विचार हे सुद्धा तुमचं संपूर्ण जीवन बिघडवतं. म्हणूनच पाणी हे शुद्धच असायला हवं. जसं आपण याआधी सुद्धा चांगला उल्लेख केला होता, तो म्हणजेच विराट कोहली यांचा. नीता अंबानी तर 45 लाख किंमत असलेलं पाणी पित आहेत आणि ते सुद्धा 750 ml हे बॉटल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ते बॉटल्स ही पूर्णतः सुवर्ण असतं, सोन्याचे असतं आणि पाणी फक्त ते वेगळं असतं. ॲक्वा द ब्रँड ऑफ क्रिस्लो हे वॉटर्स ते पित असतात. 1च धाव मिळेल आता बॅटरला. 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचली सध्याच्या घडीला 48, 48. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज सलय खेतन. खेतन इज ऑन फॉलिंग ट्रॅक. Score is 48 for the loss of 4 wicket in the 5th over. 5व षटक सुरू असताना ही स्थिती पाहायला मिळते.
पुढचा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय, काय चांगला सी टँकर रोल अदा करतोय. आता त्याची खेळी जर आपण पाहिली तर व्यक्तिगत अशा 23 धावा बनवल्यात रोहित निकम या खेळाडूने. संघाला त्याने नेऊन ठेवलाय 49 वर. इनसाइड आउट, हा चेंडू गॅप मध्ये टाकलाय. एक धाव मिळाली, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि अशा रीतीने रोहित निकम याला परतीचा प्रवास करावा लागतोय. धावबाची संधी होती, ती संधी या ठिकाणी कमावलंय. विकेटचं पतन गॉन. आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला. 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 या विकेटने कदाचित अडचणी वाढू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, कारण त्यांची धावसंख्या जर आपण बघितले तर धाबा आहेत धाव फळकावर 51, गडीबाद सलग ते 5 गडीबाद 51 धाबा. आणि म्हणतात ना, आयुष्यात येणाऱ्या अडचणी या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत आहेत. हे 5वं षटक सुरू असताना गोलंदाज 5व्या षटकातील पुढचा बॉल घेऊन येतोय. क्रॉस बॅटने खेळायचा होता, चॉक करायचं होतं चेंडूला, हा निर्धाव चेंडू गेलाय. दबाव आहे, दडपण आहे, यामधून बाहेर पडावं लागेल. ते म्हणजेच भावेश पाटील या खेळाडूला ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. धावसंख्या धाव फळकावर आहे ती फक्त आणि फक्त 51 धाबा, 51. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. या षटकात 4 चेंडू टाकून सलग ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाच्या सायने चेंडूला वळवलं, डीप मिड ऑन मधून फेकी येतोय. फेकी येईपर्यंत 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 53. गडीबाद सलेत 5 गडीबाद 53 धाबा. षटकातील आता शेवटचा बॉल. मोठा फटका, ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि तो करत नाही कोणती चूक. गोलंदाजाने भागवली अखेरीस. या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, लागलाय 6वा धक्का. 6 गडीबाद, धावसंख्या 53. करतो समाजसेवा छान, आहे चंद्रपडा गावाची शान. आहे चंद्रपडा गावाची शान. आहे चंद्रपडा गावाची शान. त्यांच्या वरदान याला 53 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडीबाद 53 धावा आणि ते 5 षटकं समाप्त झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 15 ते 16 धाबा आल्या. तर मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करणाऱ्या शिवतेज स्पोर्ट्स टीमला तुम्ही बघू शकताय, ज्यांचे संघ मालक म्हणून आपण बघतायत नचिकेतची घरत भाई यांना. याआधी यांची 0777 ही टीम सुद्धा त्यांची या स्पर्धेमध्ये खेळताना दिसली. दुसऱ्या फेरीतीला दुसरा मॅच आहे आणि ह्या मॅच नंतर आपण आणखीन एक शेवटचा मॅच बघणार आहोत डे 2 मधील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन कळून काढलाय. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय, डीप मिडॉन मधून थ्रो चांगला येतोय. 2 धावा पूर्ण करतोय विनीत बुरकुंड नावाचा खेळाडू. धावसंख्या झाली आहे ते 55. 6 गडीबाद 55 धाबा. म्हणजेच आता टॅलेंटर आहेत, शेवटचे खेळाडू असतील, तळातील खेळाडू असतील. गोलंदाजी मार्गावर गुरुदेव शेवटचं 6 बॉल टाकण्याकरता उपस्थित झालाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू स्कोरलेग क्षेत्रामध्ये वळवलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेकरता बॅटर धावतात. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 57 धाबा. 6 गडीबाद 57. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि मला वाटते एक मजबूत स्थितीमध्ये जायचं असेल तर 4 बॉलमध्ये 10 धाबा तरी यायला पाहिजेत आणि तोच सध्या हेतू असेल बॅटरचा. गोलंदाज तयार आहे, चांगलं वातावरण आहे. फ्लॅग्स हवेवर डोळताना दिसत आहेत. डिफेन्स करायचं होतं चेंडूला. डॉट बॉलची समाप्ती. विनीत थोडासा स्ट्रगल करताना दिसले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 3 बॉलमध्ये गोलंदाज गुरुदेव यांनी फक्त 4 धाबा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. लोअर फुल टॉस बॉल. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं स्वामी याच्या मार्फत. 2 धाबा मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या 59. 6 गडीबाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका,
चेंडू जातोय सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. आहे बरकत कामधंद्यान, हे वेल प्रसंगी धावून जातो साऱ्यांच्या हाकेला, वेल प्रसंगी धावून. या स्पर्धेमधील हा 19वा षटकार पाहायला मिळालाय. स्कोर मोस ऑन 65. पुढचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्यामध्ये तो थोडासा कमी पडलाय आणि फलस्वरूप एकच धाव मिळाली. याचबरोबर एक विकेटचं सुद्धा पतन झालंय. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या त्या 66 आणि 36 चेंडूंमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. ते ओमकार स्मृती चंद्रपाडा या टीमला. या 67 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंगमध्ये 2 बॅटरची आणि येणारे 9 खेळाडू मैदानाच्या आतून काय करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे युवा समालोचक अक्षय साटम यांना. आवाज ऐकूया अक्षय साटम यांचा. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. सच्चा दादाची अदा ही लैन्यारी, हे तुमचं एका मनाचा सच्चा दादाची अदा ही लैन्यारी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी, आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. थँक्यू डीजे, थँक्यू संदीप गावंड सर ज्यांचा आवाज आपण ऐकलात. अप्रतिम ही स्पर्धा आपण बघतोय. सलग 3 दिवस भव्य दिव्य शामियाना आणि जबरदस्त ही स्पर्धा शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा आयोजित मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची गौरवशाली स्पर्धा. श्रद्धांजली चषक स्वर्गीय ओमकार वाडेकर यांना वाहिली गेलेली श्रद्धांजली आपण बघतोय. सलग 3 दिवस आणि त्याच नावाने आज संघ उतरलाय. ओमकार स्मृती चंद्रपाडा संघ टार्गेट सेट केलं या संघासमोर 67. बटरफ्लाय लवर्स आपण बघतोय स्नेहल मॅडम यांना. आणि दरवर्षी SPL असू दे, शिवतेज चषक असू दे, श्रद्धांजली चषक असू दे, काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नेहमीच असतो. मॅडम आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्याच जोडीला अंजली सुनार मॅडमला आपण बघतोय. आणि या स्पर्धेकरता SPLला नक्कीच बेस्ट कॅच जी घेतली होती आणि ते पारितोषिक लावलं होतं ओरिजिनल पुमा चे शूज ते दिले होते आणि आज परिधान देखील केले नचिकेत घरत. हे मैत्री संबंध आहे, खास नातं आहे आणि नातं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्याच विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये आपण आलात म्हणून बटरफ्लाय लवर्स का म्हटलं जाते आणि सोना लवर्स, गोल्ड लवर, कारण की SPL मध्ये देखील आपण पाहिलं होतं. आणि त्यांचा एक संघ असतो NG फायटर्स. यंदा फायटर नाव असेल कारण की भरपूर फाईट करायचे NGला. आणि आपण आलात, आपला हार्दिक स्वागत. जय भवानी जी सिरियल मराठी स्टार प्रवाहावर आपण पाहिली होती मराठी वाहिनीमध्ये आणि त्या सिरियलमध्ये देखील मॅडमने काम केलंय. स्नेहल नांगरे पाटील मॅडम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम, प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 15,000, 777. जाऊया मॅचच्या दिशेने, चर्चा जारी राहील कारण की मॅच महत्त्वाचा आहे. 66 धावा लगावल्यात, 67 आव्हान सामोरं ठेवले आणि दोन्ही एकच संघ आहेत. जरी नावं वेगळी असली तरी चंद्रपाडाचा एकच ग्रुप, एकच संघ आज वरती येईल आणि 2 हात करेल. हसोबा स्पोर्ट जुचंद्र हा देखील एक ताकदीचा संघ आहे आणि मजा येईल या मॅचमध्ये. गरमागरमीचा माहोल आणि तेवढंच चांगलं क्रिकेट, चेंडू आणि फळी यामधलं द्वंद्व युद्ध तुमच्यापर्यंत नक्कीच मिळेल ही अपेक्षा आहे. कारण की शिवतेज संघ म्हणजेच एक बलाढ्य संघ आहे. नायगाव पंचकृषीमध्ये सहजरित्या हार मानणारा संघ नाही आहे आणि त्याच ताकदीचा
म्हणजे बी टीम म्हणू शकतो आपण. आज ओमकार स्मृती या नावाने हा संघ उतरलाय. स्ट्राईक एंडला जयस्वाल, शिवम, प्रेमाने लड्डू देखील म्हटलं जाते. अनेकांची टोपण नावं आहेत. शिवम जयस्वाल, अंकित चांगली अंपायरिंग करतात. थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल अंकित आणि दीपेश आपला आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून असंच प्रेम तुमचं दरवर्षी देखील राहू द्या, कारण की पुढचा मॅच तुमचा आहे. विनीत बुरकुंड ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता, छोटा पॅक आणि बडा धमाका. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल यावेळी अप्रतिम डिलिव्हरी, सरळ बीट झाला होता बॅटर. जर पाय मध्ये नसता तर कदाचित विकेटवरती जाणारा चेंडू. LBW चा नियम असता तर फ्लम LBW होता. TCP लाईव्ह आपण YouTube द्वारे ही स्पर्धा कव्हर करताय. चांगला पटका आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. दर्जेदार धमाकेदार येतोय श्रद्धांजलीचा षटकार. 41 चौकार आणि हा षटकार क्रमांक 20 या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वॅगचे स्वागत केले. पहिल्या बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती केलाय आक्रमण. ही खासियत आहे आणि शिवम याकरता ओळखला जातो. एकदा बॅट लागली तर मोठा धावा, ही या खेळाडूची ओळख. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा फिल्डर रोहित येतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्याची वाढ, फलकावरती धावा आहेत 8 धावा. या स्पर्धेचे शिल्पकार नचिकेत घरात, नचिकेत भाई, 1 मॅन आर्मी. आणि नक्कीच दरवर्षी मानाची ही स्पर्धा आहे त्यांची. कोणताही जर विचार केला, प्रत्येकाला काही ना काही देण्याचा चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. 4 बॉल 9 धावा. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज ऑल ब्लॅक, हे कटआउट्स आपण बघतोय. सजावट ऑन दी अपचा फटका इनसाइड आउट, इनफिल्डला खेळलंय आणि इथे मात्र 3 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते आणि तेच पाहिलं जाते. शिवम ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय, 12 धावा 5 बॉल संघाची धावसंख्या आहे. 67 पाठलाग करत असताना ज्यावेळी दोन्ही संघ एक असतात ना, एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते. खराब चेंडू, विनीत दबावमध्ये आहे. एक षटकार आल्यानंतर हा दबाव येणं गरजेचं देखील होतं आणि तोच दबाव दिलाय शिवमने. 13 धावा फलकावरती. 13 आकडा आल्यानंतर भरपूर काही क्रिकेटमध्ये घडत असते. 13 म्हणजे अशुभ आकडा क्रिकेटमध्ये. कधी चौकार षटकार, कधी नो वाईट, कधी विकेट जाण्याची शक्यता असते. आणि मी म्हटल्याप्रमाणे 13 आकडा आला की लगेच फेरा येतो. 13 वरती आलाय पहिला फेरा. विकेट डाऊन. शिवम जयस्वाल बॅक टू द पवेलियन. धावा 13 वरती पहिला फेरा. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू राहतील आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही. जरी आपल्या टीम असला तरी पॅनल्टी मात्र सेम असेल. मला वाटते शिवतेज संघाच्या नंतर बिट्टूला डायरेक्ट कोचिंगची भूमिका दिली. प्रत्येक प्लेयर्सला गाईड करतायत. ते सांगतायत आता मी संन्यास घेईन अंडर क्रिकेटमध्ये आणि सरळ कोचिंगची भूमिका अदा करीन. उद्या असेल कदाचित त्यांची टीम. 13 धावा 1 विकेट 1 ओव्हर. दर्पण आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया दर्पण कशा प्रकारे गोलंदाजी करेल. काय दर्पणवर असेल. विकेटची हॅट्रिक करता MP मंथन पाटील यांच्याकडून 200 रुपये असतील. दर्पण यांच्याकरता 2 धावा. बिप्लव जबरदस्त बॅटिंग करतोय. जर्सी नंबर 10. पंधरा धावा 1 गडी बाद. स्विच हिटचा फटका इनटू द गॅप मध्ये. काय डिक्लेअर जाईल की नाही, तर गेलेला आहे डिक्लेअर झोन. पडदा बाहेर आहे, बाउंड्री आतमध्ये आहे. एका धावेने पुढे सरसावलंय. 16च्या घरामध्ये 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर अँड 2 बॉल्स.
टार्गेट 67 आहे आणि इथे मात्र चांगले बॅटिंग पाहायला मिळते. स्नेहल नांगरे पाटील मॅडमला आपण पाहतोय. अंजली सोनार मॅडम या स्पर्धेचे शिल्पकार नचिकेत घरत आणि त्यांचे बॉडीगार्ड राज चौधरी. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने एक एक्स्ट्रा धावेने धावपळक 17 म्हणजे खतरा. आणि इथे मात्र सेफ फिल्डर ठेवलाय. आरक्षित जागा आहे मला वाटते त्याच्याकरता. तो आहे रमेश. भरपूर मेहनत रमेशने घेतली या स्पर्धेला. दरवर्षीप्रमाणे आज पाणी पुरवठा मंत्री ही भूमिका बजावली. उद्या मिकी माऊस तुम्हाला पाहायला मिळेल. 18 धावा 3 बॉल. पुन्हा एकदा भावेश पाटील आहे तर अशा झेल सुटणार नाही. मेन विकेट बिप्लव बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. हे मार्केटला त्याचं नाव झालंय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. थँक्यू. स्क्रीनवर आपण दाखवलं जातात. चर्चा चालू आहे. अंजली मॅडम आणि स्नेहल मॅडम आपण यूट्यूबवरती स्क्रीनवरती पाहू शकता. TCP लाईव्ह या चॅनलवरती. थँक्यू कॅमेरामॅन. ग्रेट कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. जे आमचे पाहुणे आल्यात. अतिथी देवो भव ही संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपत असताना नचिकेत भाई यांना देखील आपण पाहू शकता. आणि अनेक पाहुणे मंडळी उद्याच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल दिवस आणि सुपर डुपर हिट उद्याचा दिवस देखील राहील. 18 धावा 4 बॉल 2 विकेट. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ. फलकावरती 19 धावा. मॅचमध्ये ट्विस्ट आहे भरपूर. बॅटिंग करणारा संघ त्यासाठी ओळखला देखील जातो. केतन चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळी त्याने मागील मॅचमध्ये सिद्ध केली. यावेळी भावेश पाटील थोडासा शॉट पडला. जास्त डीप मध्ये होता. आणि इथे काय घडतंय तर इथे थँक्यू डीजे. या 3 धावा. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. कारण की अंपायर आपण बाहेरचेच ठेवलेत आणि त्यांचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. गुड डिसिजन बाय अंपायर दीपेश. धावपळक पुढे सरकते. 5 बॉल 22 धावा. बावीस धावा 5 बॉल. 67चं टार्गेट. आणि आतापर्यंत जबरदस्त मॅच रंगते. गुरुदेव पाचंगे एक बेस्ट स्कोरर देखील आहे. आता स्कोरबोर्ड हलवताना दिसत आहेत आपल्या संघाचं. फ्रेश आहेत. बघूया. पहिला बॉल फेस करतोय. यावरचा अंतिम बॉल. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर झाले दुसरी. 22 धावा 2 विकेट 2 ओव्हर. को इन्सिडेंट आकडा 2-2-2-2. 45 रन्स नीड्स टू विन इन 24 बॉल. 24 बॉल मध्ये 45 ची गरज आहे. म्हणजेच इथे मॅच अजून बॅलन्सिंग आहे. 50-50 बॅटल रंगते. ऐकूया सुंदर संगीत. तिथपर्यंत कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा आयोजित श्रद्धांजली चषक 2024. थँक्यू. 22 धावा 2 ओव्हर 2 विकेट. भावेश पाटील आलाय. पॉप्स. मागील मॅच मध्ये फ्लॉप शो ठरला होता. ॲज अ बॅटर मात्र या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. इथे काय घडते. पहिला बॉल डाऊन दी लेग साइड. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा अफोर्ड करणार नाही आहे गोलंदाजी करणारा संघ. बोनसच्या माध्यमातून जेवढ्या धावा येतील तेवढ्या गर्दन काळ डोकेदुखी ठरू शकते. भावेश पाटील. यावेळी चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे.
आणि इथे मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव्याने धावपळाकडे पुढे सरसावलंय. झालंय काम 25 धावा. खराब बॉल आणि इथे नो बॉलला कोसत असेल केतन स्वतःला, कारण की हा मोठा फटका येणं गरजेचं होतं. आणि इथे मात्र नो बॉलला एकच धाव, ती देखील नोची. 26 धावा फलकावरती. 23 बॉल 41 ची गरज. इथे बॅटर पाहत राहिला या चेंडूला. फलंदाजाने एष्टी दाखवली आणि गोलंदाजाने त्याची एष्टी वाकवली. विकेट डाऊन. यारी कमून ठेवली ओलगते दुनिया त्याला सारी. दोस्ती यारी कमून ठेवली ओलगते दुनिया त्याला सारी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. नक्कीच अप्रतिम हे संगीत प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारं काम करते हे संगीत. आणखी नचिकेत बाईंची तसं कार्य देखील राहिले. दरवर्षी स्पर्धा असते आणि ही मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. श्री सिद्धिविनायक चंद्रपडा ग्राउंडवरती प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. ऑल ब्लॅक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वरूप पाहतोय. म्हणूनच ब्लॅक इज नॉट कलर, इट इज अन इमोशन. 26 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. सोनू आलाय. नेहमीच सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे की नाही प्रत्येक जण म्हणत असतो. बघूया सोनूवरती भरोसा स्वतःवर आहे की आपल्या संघावरती. सोनू कशा प्रकारे भरोसा दाखवेल की ते भरोसा तुटला जाईल, कारण की भावेशला स्वतःवर भरोसा आहे. जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होते. एका धाव्याने धावपळक पुढे सरसावले. येऊन पोचले 27. 40 धावेची गरज. 20 बॉल 40 म्हणजेच या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घ्याव्या लागतील. एक का डबल. 27 धावा 3 गडी बाद. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता समोर स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. गुरुदेवला आज काहीतरी गुरुमंत्र मिळालाय. आता मात्र त्याच्या बॅट मधून चौकार आला. 31 धावा झाल्यात फलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता काय घडते तर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. 3च धावेवर समाधान असेल. 3 धाव्याने धावपळक वेगाने पुढे सरसावले. येऊन पोचले 34च्या घरामध्ये. 3 ओव्हरमध्ये आल्यात 34 आणि येणाऱ्या 3 ओव्हर आहे त्यामध्ये करायच्या 33. ज्या प्रकारे 34 केल्यात त्याच प्रकारे 33 करावे लागेल. मॅच आपण बघतोय शिवतेज चंद्रपडा वर्सेस ओमकार स्मृती. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा पाणी. ऐकूया सुंदर गाणी. सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात बाईची पब्लिक झाली दिवाणी. बघा भगवा ध्वज लहरताना आमचा कॅमेरावर चांगला वर्क पाहायला मिळतोय आणि चहू बाजूने भगवा झेंडा देखील फडकताना दिसतोय. जिंकायला हवे आहेत 33 धावा 18 बॉलमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि आमचे आता वॉटर बॉय किशोर गुरव गेलेत. त्यांनी देखील भरपूर मेहनत सुट्टी मारले 3 दिवस आपल्या जॉबवरून आणि प्रत्येकाने दिलेलं योगदान हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. हे प्रेम आहे नचिकेत घरात यांच्यावरचं आणि दरवर्षी ही स्पर्धा पाहायला मिळते. राज यांनी देखील सुट्टी मारल्या 3 दिवस, कारण की ते देखील बस कंपनीमध्ये आहेत सध्या, घरी बसून बस कंपनी. 33 धावेची गरज 18 बॉलमध्ये आणि राज आहेत आमचे सुपरस्टार. 3 ओव्हर 34 धावा 3 विकेट. मॅच कोणता संघ जिंकेल, कारण की शिवतेज संघाला नेहमी पाठिंबा दिला नचिकेत घरात यांनी आणि त्यांचाच संघ पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. आज चांगला लुक
एक ड्रेसिंग मध्ये दोनच संघ दिसले आजचे. आणखी शिस्तबद्ध ट्रॉफी देखील या स्पर्धेमध्ये. हसन मागील वर्षीचा हिरो ठरलेला हा गोलंदाज, काय गोलंदाजी राहिली होती फायनलच्या मॅच मध्ये. गेलेली मॅच काढून दिली होती. गौराई पाड्यासारख्या बलाढ्य संघाला पराभव केलं होतं. लगातार 4 विकेट घेतले होते. 6 बॉल 4 ची मॅच शेवटपर्यंत विन झाला शिवतेज चंद्रपाडा. क्लायमेट पडले होते मात्र मनातले विचार पडले नव्हते हसनचे. 17 बॉल मध्ये 32 ची गरज. सोनू आहे तर मुमकिन आहे, कारण की सोनूवरती जास्त भरोसा आहे. आडव्या बॅटने स्वीप केला जातोय. अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी करतोय तिथपर्यंत. 2 धावा, 2 धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावलाय. 16 बॉल 30 ची गरज. टोटल धावा आहे 37 धावा. 50-50 मॅच. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल आणि या चेंडूला छेडलं देखील गेलं नाही. संदीप सर नेहमी एक वाक्य म्हणत असतात, बाहेरून येणाऱ्या चेंडूला आणि बाहेरून येणाऱ्या मुलीला कधी छेडू नये, त्याचा परिणाम वेगळा असतो. आणि तेच या चेंडूला छेडलं नाही सोनूने. 16 बॉल 29 ची गरज. बॅटचे एज लागले आणि इथे 1 धाव. ऋतिक करतोय चूक, कारण की किपरचं काम आहे 360 प्रमाणे चेंडूवरती नजर असायला हवी. क्लोज किपिंग केलंय त्या कारणास्तव एज लागल्यानंतर ज्या स्पीडला चेंडू स्किट होऊन येतो हातात, कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे. 15-28 ची गरज. वाईड बॉलचा पुन्हा एकदा सिग्नल. अंपायर वेगवेगळ्या पोझिशन मध्ये वाईड चा इशारा आलाय. शाहरुख खान स्टाईल मध्ये आता वाईड दिलाय त्यांनी. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे सरसावलाय. 40 धावा. स्ट्रगल चालू आहे सोनूचा. मात्र इथे 1, 2, 3 क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र भावेश पाटीलने हा महत्वाचा कॅच घेतलाय. ही कॅच घेतले की मॅच घेतले. विकेट डाऊन. भगवान घरात पप्पाचा आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. राज प्रज्वल भावांची नेहमीच लाभली त्याला साथीदारी. राज प्रज्वल भावांची त्याला नेहमीच लाभली साथीदारी. थँक्यू. नक्कीच राज आणि प्रज्वल म्हणजे स्वामी यांचा भरपूर सपोर्ट असतो. 2 बॉल बाकी आहेत. 14 बॉल 27 ची गरज. 14 दुणे 28 असतात. इथे 27 ची गरज आहे, म्हणजे 2 धावा प्रत्येक बॉल वरती. लावण्याने घातले आरजे एडिटरची टी शर्ट आणि आरजेने घातले लावण्याचे टी शर्ट जे आमचे आहेत. म्हणजे इथे मात्र विकेट जातोय आणि आरजे एडिटर जसा फ्लॉप ठरला आज, तसाच लावण्य देखील फ्लॉप ठरलाय. विकेट जातोय. 13-27 ची मॅच. गडीबाद. घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. सिद्धू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ ठाकूर. 13 बॉल 27 ची गरज. क्रुशियल मोमेंट आहे मॅचचा आणि इथे मात्र अप्रतिम मॅच रंगले आणि त्यामध्ये सिद्धार्थ जबरदस्त फिल्डिंग रमेशच्या माध्यमातून. 12 बॉल 26 ची गरज. ऐकूया सुंदर संगीत. 12-26 ही मॅच. बाबा आहेत त्यांचे आधारस्तंभ. आहेत त्यांचे आधारस्तंभ. आहेत त्यांचे आधारस्तंभ. सिद्धार्थ
फेमस आहे ओ जिल्हा भरी कौशिक संगती आहे हो दादाची कट्टर यारी आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी हे हुकुमचं एका मनाचा सच्चा दादाची अदा ही लई न्यारी हे हुकुमचं एका मनाचा सच्चा दादाची अदा ही लई न्यारी आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब थँक 12 बॉल आणि 26 धावेची गरज 22 हे मॅच समीकरण आहे. हॅलो चेक हॅलो 12 बॉल 26 ची गरज. थँक्यू डीजे शक्ती. शक्तीपेक्षा युक्ती त्यांनी वापरले आता. 12 बॉल 26 ची गरज आणि काहीतरी शक्ती दाखवली त्यांनी माईक वरती. इंजरी झालंय मला वाटतं खेळाडूला. जास्त आहे का? मला वाटतं लेग्स कमी मारले. आज शनिवार सॅटरडे लेग्स डे असतो आणि बॉडी बनवायची असेल तर लेग्स इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 26 ची गरज. सागर गुरव नक्कीच आज मिस करतोय त्यांना आम्ही. मात्र त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये आलेत. ब्लॅक डायमंड ऑफ 40 रूम आणि आमचे जवळचे मित्र सागर गुरव. यावेळी निर्धाव चेंडू. काल त्यांनी वचन दिले की आज सॅटरडे पार्टी असणार आहे त्यांच्याकडून. 11 बॉल 26 ची गरज. मात्र 40 रूम मध्ये पहिला आयफोन 15 कोणी घेतला असेल तर सागर गुरव. 11 बॉल 26 ची गरज. वाईट बॉल आणि इथे 11-25. सिद्धार्थला लढावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. 11 बॉल 25 ची गरज. चांगला फटका आहे मात्र अगोदर बॅट घसली होती ग्राउंडला खेळपट्टीला आणि इथे 2 धावा. 2 धावेने धावपळक पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. येऊन पोहोचते 44 धावसंख्या. 5 गडी बाद 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 बॉल 13 ची गरज. फटका खेचून मारला. स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. येतोय श्रद्धांजली चषक. पब्लिक झाली दिवाणी आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. 9 बॉल 17 ची गरज. टीसीपी वरती जर खरखरलेला आवाज आले तर ती आमची चुकी नाही, आमच्या डीजेची चुकी आहे. 9 बॉल 17 ची गरज. कारण की दुबईवरून सेल मागवले जातात. 8 बॉल आणि 15 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 8-15 मॅच बनलाय. सिद्धार्थने मॅच बनवलाय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघाकरता. काय आणखीन एक मोठा फटका येईल का? हा देखील चेंडू कदाचित बिग हिट होण्याची दाट शक्यता होती मात्र पायावरती हा चेंडू आला. 7-15 कोण देईल कोणाच्या साथ. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 15 ची गरज. मॅच बनवलाय पुन्हा एकदा. 50-50 बॅटल. 9 बॉलचा इशारा आलाय आणि इथे 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. नो +2 टोटल 3 धावा. म्हणजे जी लाईन आहे त्या लाईनीला टच झाला पाय. बॉक्स आहे. 7-12. हा 7-12चा विचार केला तर रोहिदास पाटील यांची जागा आहे मात्र श्री सिद्धिविनायक मैदान हे नाव दिले जाते. 7-12 वरून अनेक वादविवाद होतात. बघूया मैदानाच्या आतमध्ये 7-12 कोणाचा स्ट्रॉंग दिसेल. बॅटची एज लागले की नाही हे प्रश्नचिन्ह तर लागले. इनसाइड एज. 6 बॉल 11 धावेची गरज. 6 गेंदों में 11 रन चाहिए जीत के लिए. 6-11. ऐकूया सुंदर संगीत.
ऑपरेटर आमच्या आल्यात, मला सांगितले की ही रस्सी घेऊन फास घ्यायला. घरात बाईची पब्लिक झाली दिवाणी. तुला काय सांगतो माहिती आहे का? थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करायचे. 6 बॉल 11. हे संपर 3 धावेची पेनल्टी लागली का बिप्लो आला म्हणून? 3 धावेची पेनल्टी, कारण की बिप्लव मध्ये आला. तर तसं नसेल, कारण की दोन्ही संघ एकच आहेत आणि अंपायरला विचारून आलेत. बिप्लवने लगेच धगधग चालू झाली असेल म्हणत. 6 बॉल 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग. जे बाहेर प्रेक्षक कॅच किंवा बॅट बॉल खेळत आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून लांब खेळा. मैदानाच्या आतमध्ये बॉल येता कामा नये. लाईव्ह मॅच आपण पाहतात, चांगला सपोर्ट तुम्ही केलात, असंच प्रेम राहू द्या. मात्र अडथळा येईल असं कोणीही वागू नका. 6 बॉल 11ची गरज. जसा मॅच हवा होता तसा मॅच झालाय. स्नेहल मॅडम देखील खुश झालाय. बटरफ्लाय लवर्स. 6 बॉल 11ची गरज. पहिला बॉल हसन, जबरदस्त फिल्डिंग. 5 बॉल हा करावा लागेल सिद्धार्थला. आणि 10 धावेची गरज. बघूया पुढचा बॉल. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाब्याने दाबळकर पुढे सरसावते. पट्टाच्या घरामध्ये 5 बॉल 9ची गरज. पाच बॉल 9ची गरज. चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. भावेश पाटील चांगली फिल्डिंग करतोय. एक धाव. मॅच पुन्हा एकदा टप झालाय. 4 बॉल 8ची गरज. शिवतेज चंद्रपडा की ते ओंकार स्मृती चंद्रपडा. एकाच ताकदीचे दोन्ही संघ, त्याच ताकदीचा बॅटर गुरुदेव आणि त्याच ताकदीचा गोलंदाज हसन शेख. 4 बॉल 8ची गरज. 4-8. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान. 3 बॉल आणि 7ची गरज. व्हॉट अ मॅच. रोमहर्षक वाढलाय. ज्या सामन्याची वाट पाहत असतो आरजे एडिटर, आता सध्या खुर्ची सोडली त्यांनी, कारण की दगदग त्यांच्या मनामध्ये आहे. टी शर्ट घातले ज्या संघाची त्या संघाच्या बाजूने असतील ते. 3-7. चांगला फटका. इनसाइड आउट. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसरे धावेचा प्रयत्न आणि 3 धावा. चौथे धावेचा प्रयत्न होईल की नाही पाहिलं जाईल. इथे ओ युटी जबरदस्त डाय मारली होती गुरुदेवने. मात्र आपल्या भाषेत म्हटलं तर ही डाय फेल गेले सुक्यावर. अप्रतिम एफर्ट्स होते गुरुदेव. आता समीकरण चेंज झालंय मॅचचं. येणारे बॉल आहेत 2 बॉल 4. खऱ्या अर्थाने कॅप्टन कूल इनिंग बिल्ड केली होती आणि आता कॅप्टन आहे तो माहीला काहीतरी चमत्कार करावा लागेल. मिरॅकल. बघूया माही नावाप्रमाणे काम करेल. माही मार पाएंगे क्या. नेहमीच आपण म्हणत असतो माही मार राय, मात्र इथे हसन पुन्हा एकदा तोच दरारा, तीच दहशत हसनची दिसेल. 1 बॉल 2. शिवतेज चंद्रपडा वर्सेस आपण बघतोय ओंकार स्मृती. मॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या या मॅच करता झाल्या पाहिजे. 1 चेंडू 2 धावा. कोणताही संघ जिंको, मात्र प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम हे दोन्ही संघाने केलंय.
अजून मॅच संपलेला नाहीये, कारण की दोन्ही संघाने अजून हार मानलेला नाहीये. जितका मॅच गंभीर तितका माही खंबीर आणि हाय व्होल्टेज मॅच संकट मोचक. हसन शेख चेकमेट करतील का मैदानाच्या आतमध्ये? हसनचा हा बॉल, एक बॉल 2 ची गरज. इथे हसन वर्चस्व दाखवेल की माही मारेगा? शिवते चंद्रपाडा की ओंकार स्मृती? हा बॉल हसनचा माहीसाठी, 1 बॉल 2 ची गरज. चांगला फटका, 1 धाव कंप्लीट. पॉइंटला पप्पू पाटील आहे, कुठे फेकायचा बॉल आणि रमेश रे इथे मात्र अप्रतिम बॅकिंग दिलं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय भावेश पाटील पॉप्स यांनी. या 2 धावा झाल्या नाही आणि शिवतेज संघाला पेनल्टी लागली कारण की राज मध्ये गेलेत. चला